नमस्कार मित्रांनो, मी अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष. तुम्ही 2 दिवसापूर्वी एक महत्त्वाची बातमी पाहिली असेल. दिल्लीमध्ये नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केलेला जो कांदा आहे, कांद्याचा जो बफर स्टॉक आहे, या बफर स्टॉकमधून शहरातील जनतेसाठी कांदा विक्रीसाठी खुला केला आहे आणि त्याची आता विक्री सुरू झालेली आहे. पाहून हा कांदा शेतकऱ्यांनी पिकवला, रात्रंदिवस कष्ट करून सर्व नैसर्गिक आपत्त्यांना झेलून हा कांदा पिकवला. मग नाफेड आणि NCCFने जो कांदा खरेदी केला याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खरंच फायदा झाला का? हे कांदा खरेदी करण्याचा उद्देश काय आहे? ज्या योजनेमधनं हा कांदा खरेदी केला जातो त्याला प्राईस स्टॅबिलायझेशन स्कीम असे म्हणतात आणि सरकार जो पैसा पुरवतो या अशा योजनांना तो प्राईस स्टॅबिलायझेशन फंड आहे, त्याच्यातनं हा पैसा खर्च होतो. याचा हेतू असा आहे की ज्या वेळेला कांद्याचे भाव पडतात, शेतकऱ्यांना तोटा होतो, त्यावेळेला सरकारने या व्यापारात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा म्हणून कांद्याची खरेदी करावी. आणि ज्या वेळेला बाजारामध्ये ग्राहकांना खूप जास्त पैसे देऊन कांदा खरेदी करावा लागतो, कांद्याचे भाव खूप वाढतात, 70-80 रुपयाच्या दरम्यान होतात, त्यावेळेला ग्राहकांच्या खिशाला चाट बसू नये, स्वस्तात कांदा त्यांना मिळावा म्हणून सरकार हा बफर स्टॉकमधला कांदा शहरामध्ये पुरवून दर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतं. हा या सगळ्या योजनेचा उद्देश आहे. परंतु हा उद्देश खरोखर सफल होतो का? बाकीची जी पिकं आहेत ज्यांना MSP डिक्लेअर केलेली असते यांची खरेदीसुद्धा अशा स्कीममधनं केली जाते. प्राईस स्टॅबिलायझेशन फंड त्याच्यासाठी वापरला जातो. परंतु समजा सोयाबीन आहे, तूर आहे, त्यांना ठराविक MSP आहे आणि जर त्याच्यापेक्षा कमी दराने जर माल बाजारामध्ये विकत असेल तर सरकार तो माल MSPच्या दराने खरेदी करतं आणि त्या शेतकऱ्यांना फार काही तोटा होत नाही. परंतु कांदा हा अतिनाशिवंत माल आहे आणि याला MSP निश्चित नाही आहे. त्याच्यामुळं कांदा खरेदी करण्याचा दर हा नाशिकमधल्या काही बाजार समित्यांमधले त्या आठवड्याची सरासरी काढून तो जो दर निघेल तो खरेदीसाठी जाहीर केला जातो. भानगड आता अशी आहे की नाफेड किंवा NCCF जो कांदा खरेदी करतं तो FAQ दर्जाचा असतो आणि त्या FAQ दर्जामध्ये 45 MLपेक्षा तो मोठा पाहिजे, त्याला ते अंकुर आलेले नसावे, त्याला काळा पडलेला नसावा, काजळी लागले नसे, असे अनेक त्याच्यामध्ये पॅरामीटर्स आहेत. आणि असा कांदा जो एक्सपोर्ट क्वालिटीला चालतो त्या कांद्याची खरेदी तुम्ही सरासरीमध्ये कशी करू शकता? परंतु सरकार करतं, त्याला आता काही इलाज नाही. बरं, हे करताना याची खरेदी केली जाते, हे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स असतात, यांना ही खरेदी करण्याची परवानगी दिली जाते. हे आणखी पुढे त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना ते दिलं जातं. आता मागच्या वर्षीपासून बदल केला की फार्मर प्रोड्युसर कंपन्यां किंवा FPOच्या ऐवजी आता सहकारी संस्थांमार्फत ही खरेदी केली गेली. हा जरी फक्त नाव बदललं असलं तरी खरेदी करणारी टीम तीच आहे. ज्यांनी मागच्या वर्षी खरेदी केला, त्याच्या मागच्या वर्षी खरेदी केला, त्याच लोकांनी यावर्षीसुद्धा कांदा खरेदी केलेला आहे. त्यांनी सोसायट्या ताब्यात घेतल्या आणि त्यांच्यामार्फत ही खरेदी झालेली आहे. आता काही सोसायट्यांमध्ये तर आणखी ते अवसायनात निघालेले असतानासुद्धा त्यांनी खरेदी केली, हेही नंतर उघडकीस आलेलं आहे. तर असे अनेक घोटाळे याच्यामध्ये होत असतात. कांदा खरेदी करताना तो शेतकऱ्यांकडूनच घ्यायला पाहिजे अशी एक त्याच्यामध्ये अट आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये हा कांदा बऱ्यापैकी व्यापाऱ्यांकडनं खरेदी केला जातो असं बोललं जातं. काही शेतकऱ्यांच्या नावावरती फक्त पावत्या फाडल्या जातात, त्यांच्या खात्यात आलेले पैसे परत त्या ज्यांनी त्यांच्या नावावर टाकले त्यांना काही म्हणजे शेतकऱ्याला थोडंफार कमिशन देऊन ते पैसे परत तिकडं वळते केले जातात. असेही खरेदीमध्ये अनेक प्रकार आहेत. कांदा
खरेदीसाठी जे जे काय त्यांनी अटी शर्ती घातलेल्या असतात, तुमची चाळ किती मोठी पाहिजे, त्या तुमच्या जे CCTV लावलेले पाहिजे वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याचं कुठलंही पालन केलं जात नाही. त्याच्यामुळं कांद्याचा घोटाळा कसा झाला नेमका, कोणत्या गाड्या आल्या, किती कांदा आला, किती ठेवला, हे काही कळत नाही. आणखी जी काय आता आम्ही अनेक तक्रारी केल्या याच्यामध्ये. त्याच्यातनं मग एक समिती नेमली गेली. त्या समितीने काही काम केलं नाही म्हणून नाशिकचे जे DDR आहेत, उपजिल्हा निबंधक सहकार, यांनी स्वतःहून मुलानी साहेबांनी काही सिन्नर तालुक्यातल्या प्रोक्युरमेंट सेंटर्सवरती त्यांनी स्वतः जाऊन चौकशी केली, पाहणी केली आणि त्याच्यामध्ये त्यांना बरेचसे गोष्टी आढळल्या. जितका कागदावर कांदा खरेदी केलेला आहे तेवढा स्टॉकमध्ये दिसत नाही आहे. कांद्याची जी FAQ दर्जाची खरेदी व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा 40-50% कांदा कमी दर्जाचा होता. अशाही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये निदर्शनात आलेल्या आहेत. हे झाले खरेदीतले घोटाळे. कांदा विक्री करताना सुद्धा घोटाळे होतात. आता मागच्या वर्षी बफर स्टॉकसाठी घेतलेला कांदा हा त्या FPOच्या चाळ्यांमध्येच होता. परंतु मध्ये अचानक दर वाढले. 40-50 रुपयाचा कांद्याला दर मिळायला लागला. यांनी हा कांदा बाजारात विकला, पैसे केले त्याचे आणि ज्या वेळेला नाफेड किंवा NCCFने तो पुन्हा त्याचं जे डिस्पोजल करायचं होतं, तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवायचा होता, त्यावेळेला यांच्याकडे तो गावरान कांदा शिल्लक नव्हता. मग याने नवीन आलेला लाल कांदा त्याच्या जागेवरती पाठवून ते सगळं तो वेळ मारून नेलेली आहे. परंतु याच्यामध्ये काही लोकांनी प्रचंड पैसे कमवलेले आहेत. याच्यामध्ये काही अधिकारी आहेत, काही FPOचे मेंबर आहेत, काही पुढारी आहेत, सगळेच याच्यामध्ये सामील आहेत आणि हे सगळं झाकण्याचा प्रयत्न ते करतात. तरीसुद्धा एक केस अशी सापडली की असं तर सगळ्याच ठिकाणी झालं, परंतु कागदावरती आपल्याकडे पुरावा आता गोव्याच्या बाबतीमध्ये मिळालेला आहे. गोव्याला जो कांदा पाठवायचा होता तो कांदा प्रत्यक्षात पाठवलाच नाही. ट्रकचे खोटी बिलं तयार केली, त्याच्यामध्ये सगळंच काही खोटं रेकॉर्ड तयार केलं. कांदा नाशिकपासून गोव्यापर्यंत जायला जितका कालावधी लागतो त्यापेक्षा बरेच कमी वेळामध्ये कांदा पोहोचलेला दाखवला. यांनी त्यांचे फास्टॅगच्या ज्या रिसीट असतात, कोणत्या कोणत्या टोल नाक्यावरून किती वाजता गाडी गेली, त्याचं काही यांनी रेकॉर्ड दिलंच नाही, कारण यांच्याकडे ते रेकॉर्ड नाहीच आहे. अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये उघडकीस आल्यानंतर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे, FIR झालेली आहे. परंतु त्याचीही चौकशी नाही. मी स्वतः नाशिकच्या SPला पत्र देऊन याची चौकशी करा अशी मागणी केली होती, परंतु त्याची अद्याप चौकशी झालेली नाही. हे सुद्धा प्रकरण दडपण्याचं कार्यक्रम आहे. अशाच प्रकारे गुजरातला काय कांदा गेला, आंध्र प्रदेशला काय गेला, नागालँडला गेला, याच्या बाबतीत सुद्धा असंच झालं असल्याची दाट शक्यता आहे, परंतु त्याची काही चौकशी होत नाही आहे. तर याच्यामध्ये अनेक वेळा आम्ही स्वतः तक्रारी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे उपभोक्ता व्यवहार मंत्रालय आहे, कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री, त्यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत, नाफेडच्या चेअरमनकडे तक्रारी केलेल्या आहेत, MDकडे तक्रारी केल्या आहेत. त्याच्या प्रति पंतप्रधान, आपले गृहमंत्री, सहकार मंत्री या सगळ्यांकडे त्याच्या संबंधित मंत्रालयांना पत्र पाठवलेले आहेत, परंतु त्याच्यावरती काहीच कारवाई होत नाही. मी माहितीच्या अधिकारामध्ये नाफेड तर देतच नाही. आपले जे याच्यात विश्वासराव मोरे जे आहेत, ज्यांनी आता याच्यामध्ये केस दाखल केलेली आहेत हायकोर्टामध्ये की कांद्यामध्ये भ्रष्टाचाराबद्दल 5,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला असा त्यांनी आरोप केलेला आहे. त्यांनी मागितली होती माहिती, पण त्यांनाही दिली नाही. मी मागितली होती, मलाही दिली नाही. मग मी कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्रीकडे काही मागचा डेटा मागितला, तर त्यांनी सुद्धा असे थातोरमातोर उत्तरं देऊनच उत्तरं द्यायचं टाळलेलं आहे. तर कांद्याच्या खरेदीमध्ये जी नाफेड आणि NCCF मार्फत केली जाते याच्यामध्ये पारदर्शकता यायला हवी. दर आठवड्याला कोणत्या शेतकऱ्याकडनं किती माल घेतला, कुठं साठवला, काय दराने घेतला, हे त्यांनी वेबसाईटवर टाकायला काय हरकत आहे. हे काय तुमचं डिफेन्सचे काय अवजारं तयार करतात का, अंतराळ याच्यासाठी तुम्ही काय गुप्तता पाळता याच्यामध्ये, असं काही नाही आहे. सरकारचा पैसा आहे, शेतकऱ्यांचा कांदा आहे, तो तुम्ही जनतेसाठी साठवता. याच्यामध्ये लपवून ठेवण्यासारखं काय. याच्यामध्ये एवढी गुप्तता याच्यासाठीच पाळली जाते
की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि तो दडपण्यासाठी त्याच्यामधला मलिदा त्यांनासुद्धा थोडाफार मिळावा याच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू असतो. त्याच्यासाठी ही गुप्तता पाळली जाते, माहिती दिली जात नाही. खरं तर आपण ही मागणी केली पाहिजे की कांद्याचा पूर्ण जर सरकार खरेदी करत असेल तर तो व्यवहार पारदर्शक व्हायला पाहिजे. आता कांद्याची विक्री सुरू झाली दिल्लीमध्ये, काही अनेक बाकीच्या राज्यांमध्येही कांदा आता जाईल. तिथल्या लोकांनी पाहिलं पाहिजे की त्यांना जो कांदा दिला जातो तो खरोखर एफएक्यू ग्रेडचा आहे का. माझे एक मित्र दिल्लीला आहेत. त्यांनी कृषी भवनासमोर कांद्याची अशीच विक्री चालू होती. त्यावेळेला त्यांनी काही कांदा तिथून खरेदी केला, पण कांदा तो अतिशय खराब प्रतीचा कांदा त्यांना तिथे मिळत होता. म्हणजे शेतकरी तर चांगला कांदा देतो, त्याची तपासणी होती नियमित तिथं नाफेडच्या अधिकाऱ्यांमार्फत. मग खराब कांदा दिल्लीला कसा पोचतो हा एक मोठा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सगळाच घोटाळा आहे आणि याच्यामध्ये कोणाचाही फायदा नाही. हे जे घोटाळेबाज मंडळी हे सोडून ना शेतकऱ्याचा फायदा आहे, कारण जो काय दर मार्केटमध्ये चाललेला असतो त्याच्यापेक्षा 2 रुपये कमी दराने तुम्ही हा कांदा खरेदी करता. ग्राहकांनापर्यंत हा कांदा पोचतच नाही, त्याच्यामुळं ग्राहकांचाही काही याच्यामध्ये फायदा होत नाही. आणि कांद्याची विक्री कुठं झोपडपट्ट्यांमध्ये नाही आहे. कांद्याची विक्री कृषी भवनच्या समोर तिथं चालू आहे, जिथं म्हणजे लाख लाख रुपये पगार घेणारे लोक जिथं काम करतात, ज्या एरियामध्ये राहतात त्या ठिकाणी तुम्ही जरी कांद्याची विक्री करत असाल तर गोरगरीब जनतेसाठी आम्ही हे करतो असं म्हणण्याला काही अर्थ आहे का. खरं तर ही व्यवस्थाच आता चुकीच्या दिशेने गेलेली आहे. कांद्याच्या शेतकऱ्याला जर खरोखर चांगला श्वास, चांगले 2 पैसे मिळून द्यायचे असतील तर त्याला त्याचे हातपाय बांधलेले आहेत, तुम्ही मोकळे करा. कांद्यावरती जे निर्बंध तुम्ही वेळोवेळी टाकता, कधी स्टॉक लिमिट लावता, कधी निर्यात बंद करता, कधी MAP लावता, कधी निर्यात शुल्क लावता आणि तसंही नाही ऐकलं तर तुम्ही व्यापाऱ्यांना दम देऊन कांद्याचे दर कमी करायला भाग पाडता. हे कुठाने तुम्ही फक्त बंद करा, कांद्याच्या शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील. तुम्हाला हे सगळे प्राईस स्टॅबिलायझेशन फंड हे खर्च करण्याची गरज नाही. याच्यामध्ये सरकारच्या पैशाची लूट होते, शेतकऱ्यांचा तोटा होतो आणि ग्राहकांचाही याच्यामध्ये फायदा होत नाही. तर ही योजनाच खरं तर बंद करायला हवी. याच्यामध्ये कोणाचाच फायदा नाही आहे आणि जे करदाते जे आपल्या कष्टातून कमवलेले पैसे कराच्या रूपाने सरकारला भरतात त्यांचा पैसा असा लुटला जात आहे. तर जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि असल्या योजना ज्या कोणाच्याच फायद्याच्या नाहीत त्या बंद केल्या पाहिजेत असं माझं मत आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.